मी तर तिथून निघल्यापासून विचार करत होतो, मी आतापर्यंत माझ्या ज्ञानोबरायला कधीच काही मागितलं नाही बरं महाराज. कारण न मागताच माझ्या ज्ञानोबरायने एवढं काही दिलं. अरे जमिनीवरचे लेकरं होतो महाराज, आज आम्हाला एवढं काही माझ्या ज्ञानोबरायने दिलं, कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये. पण तिथून निघल्यापासून मी माझ्या मनातल्या मनात विचार करत होतो, माऊली मी आतापर्यंत तुम्हाला कधीच काही मागितलं नाही, पण पहिल्यांदा कीर्तनकार महाराज झाल्यापासून पहिल्यांदा मी आज ज्ञानोबरायला विनंती केली, माऊली तुम्ही तर विश्वाची आई आहे, पण या परिसरामध्ये आमची दुसरी सुद्धा एक माय आहे, तिला आम्ही सर्वांना, आमची एक माऊली आहे, ते म्हणजे स्वामीजी आहे. आणि खरं सांगतो स्वामीजींना अजून खूप चांगलं आयुष्य माझ्या ज्ञानोबरायने द्यावं, बस हीच अपेक्षा करतो महाराज. का किती प्रेम आहे हो महाराज. नाही तर लोक जवळ सुद्धा येऊ देत नाही हो महाराज, गेट मध्ये येऊ देत नाही काही काही संन्यासी महात्मे जवळ. पण आमच्या सर्वांना लेकरांना असं कोणताही माणूस, मला एक माणूस असा दाखवा या महाराष्ट्रामध्ये, या परभणी जिल्ह्यामध्ये, या मानवत तालुक्यामध्ये, या शेलू परिसरामध्ये, की त्यानं कधीतरी एखाद्या वेळेस तरी स्वामीविषयी चुकीचं वक्तव्य केलं नाही रे. आजाद शत्रू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आपली आई आहे महाराज, बरोबर आहे का नाही. मैं संतन को दास, संत मेरे मुकुट मनी. मी साधूचा दास आहे, मी साधूचा सेवक आहे, आणि संत माझे मुकुटमणी आहे. अरे साधूचा उत्सव केला, भक्ताचा उत्सव केला, संताचा उत्सव केला की माझा देव असा गदगद गदगद होतो महाराज. एक प्रमाण महाराजांचं किती गोडे पहा. पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव, 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 तैसे पूजिता वैष्णव. सुखे संतोष तो देव, हे सुखे 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 संतोष तो देव, तैसे पूजिता वैष्णव, वैष्णव तैसे पूजिता वैष्णव. लेकराला जेव घातल्यानंतर आईचं पोट भरतय, तसं साधूचा उत्सव केला की देवाचं पोट भरतय महाराज, बरोबर आहे का नाही. देव सारावे परते संत पूजावे. अरे आपण सर्व पुण्यवान मंडळी आहोत की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याचा एवढा मोठा सोहळा करण्याचा योग तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्यच नाही. सर्व विद्वान मंडळी समोर बसलेले भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपते पुरुषो यदावय अज्ञान हेतुकृत मोहम्मदांधकारणाशं विदाय हि तदोदयते विवेकाः. अरे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय साधूची सेवा, भगवंताची सेवा माणसाच्या जीवनामध्ये कशी प्राप्त होईल. म्हणून आपण सर्व पुण्यवान मंडळी आहेत की ज्ञानोबरायाच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी आपल्या ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्या दिवशीच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात असते. आणि तुम्हाला सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महत्व तुम्हाला आणि मला पटवून सांगतात. कोण आहे निळोबराय? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य मायबाप. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझा उद्धार करावे, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय आहे. या महाराष्ट्रामध्ये गुरु शिष्याच्या हजारो जोड्या झाल्या असेल, पण मी 3 जोड्या तुमच्या समोर सांगतो आणि अभंगात आपण प्रवेश करणार आहोत. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची 1, दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची 2, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची.
गुरुवर शिष्याचं किती प्रेम असावं आणि शिष्यावर गुरुचं किती प्रेम असावं. कबीर महाराजांनी गुरु शिष्याचं नातं सांगत असताना किती गोड सांगितलंय. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. माय बाप, 2025 मध्ये बहुतांश असे गुरु शिष्य पाहायला भेटणार नाही महाराज आपल्याला. गुरु आणि शिष्याच्या संपत्तीवर डोळ्याने असं गुरु पाहायला भेटल. शिष्य भेटला की कापायचं करतात गुरुजी. मग असा गुरु असल्यानंतर शिष्य तरी काय चांगले राहतील का महाराज? अजिबात नाहीये. मी एक सांगू तुम्हाला, तुकोबाराने तर स्पष्ट सांगितलं, विठोबाची आन नरकाचा, विठोबाची आन नरकाचा, विठोबाची आन नरकाचा, विठोबाची आन नरकाचा. तुका मन तैसे गुरु शिष्य दान, विठोबाची आन नरकाचा, विठोबाची आन नरकाचा. गुरुची जप, विठोबाची आन नरकाचा, विठोबाची आन नरकाचा, जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, विठोबाची आन नरका जाती. पण 3 जोड्या मी तुमच्या समोर सांगितल्या. त्या 3 जोड्या सांगितल्यानंतर गुरु आणि शिष्याचं नातं तुकोबांना कबीर बाबा सांगतात. काय मच्छिंद्रनाथाचं गोरक्षनाथावर प्रेम होतं, काय गोरक्षनाथाची गुरुविषयी श्रद्धा होती. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका माय माऊलीच्या घरी वडे केलेले होते. त्या वड्याचा सुगंध मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने इच्छा प्रकट केली, गोरक्षा, ए गोरक्षा, जी गुरुजी, वडे खाण्याची इच्छा झाली, काळजी करू नका गुरुजी, चला आश्रमावर मी व्यवस्था करतो. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आश्रमावर आले. गोरक्षनाथाने भिक्षाची झोळी घेतली, त्या माय माऊलीच्या दारात गेले. ए माय, भिक्षाम देही अलक निरंजन. आता दररोजच गोरक्षनाथ भिक्षेसाठी येत होते. त्या माय माऊलीने ताटामध्ये कोरडा सिधा घेऊन आले. कोरडा सिधा पाहिल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. ए आई, आज कोरडा सिधा नकोय ग, तुझ्या घरी जे वडे केलेले त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीसाठी देतीस? आतापर्यंत माझ्या गुरुजीने मला काहीच मागितलं नाही ग, आणि 2 वडे जर मी माझ्या गुरुजीसाठी देऊ शकलो नाही तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल. गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी श्रद्धा, गुरुविषयी असणारी तळमळ ज्यावेळेस त्या माय माऊलीच्या लक्षात आली, तिनं गोरक्षनाथाला प्रश्न केला, गोरक्षा, किती प्रेम करतोस गुरुजीवर? मुखातून शब्द निघून गेला, ए आई, मी माझ्या गुरुजीसाठी माझा प्राण द्यायला तयार आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर अविचारी माय माऊली होती, एवढं प्रेम करतोस गुरुजीवर? हो, मी काहीही करायला तयार आहे माझ्या गुरुजीसाठी. क्षणाचाही विचार न करता त्या माय माऊलीच्या मुखातून शब्द निघून गेला, एवढं प्रेम करतोय ना, मला एक डोळा काढून दे, त्यावेळेस वडे देते. डोळा काढला, त्या माय माऊलीच्या हातात डोळा द्याला आणि वडे घेऊन आश्रमावर आले. एका हातात वडे आणि दुसऱ्या हातात दुसरा हात डोळ्याला आहे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना लक्ष डोळ्याकडे गेलं. हे गोरक्षा, काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली, त्याच्यामुळे थोडं रक्त येतंय. खरं सांग डोळ्याला काय झालं? काही नाही गुरुजी. अहो, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली, त्याच्यामुळे वेदना होते. खरं सांग म्हणतोय ना. डोळ्यावरचा हात काढला, तो डोळाच नव्हता. वडे खाणं थांबवले. काय झालं? काय नाही गुरुजी. ज्या माय माऊलीकर मी वडे आणण्यासाठी गेलो, तिने मला प्रश्न केला, किती प्रेम करतोस गुरुजीवर? मी सांगितलं माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. त्या माय माऊलीने मला एक डोळा काढून मागितला, मी डोळा दिला आणि वडे घेऊन आलो. डोळ्याला धारा लागल्या. अरे वेड्या, 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का? गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. गुरुजी,
त्या माय माऊलीने मला 2 वड्यासाठी फक्त डोळा काढून मागितला. त्या माय माऊलीने 2 वड्यासाठी जर माझी मान कापून मागितली असती गुरुजी, तरी मी तुमच्यासाठी दिली असती. एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर. मला फक्त बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचं, ज्या मच्छिंद्रनाथासाठी गोरक्षनाथ डोळा काढून देतात, ते मच्छिंद्रनाथ तुमच्या आणि माझ्यासारखे नाहीत हो महाराज. हे असं फक्त कीर्तनात ऐकायचा. तुम्ही प्रॅक्टिकली करून पासाल. माझ्यासारखा एखादा बोंदा बाबा येईल तो म्हणाल ते डोळाही जाईल आणि मारा जाईल. आंधळे होसाल बरं तुम्ही. आमच्यासारख्या बावळ्याच्या नादी लागू नका. दुसरी जोडी आहे माझ्या ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथाची. अरे हजारो उदाहरणे या महाराष्ट्रात, या विश्वात आपण असे पाहिले की गुरु जातोय आणि शिष्य जोऱ्या जोऱ्यात रडतोय. मला तर असं वाटतंय या विश्वातलं पहिलं उदाहरण असं आहे की शिष्य जातोय आणि गुरु रडतोय. तुम्ही नुसते रडत नाहीये. काय गोड वर्णन समाधी प्रकरणात केलेलं आहे महाराज. निवृत्तीनाथ बाबाने सांगावं, माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा. अहो आमची आई रुक्मिणी विठ्ठल पंत ज्या वेळेस आम्हाला सोडून गेले ना, तेव्हा सुद्धा एवढं मोठं दुःख झालं आणि तेवढं माझा ज्ञान दादांना जात न होतंय. म्हणून निवृत्तीनाथ दादाचे उद्गार आहे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले, गुरु शिष्यपण सिद्धी नेले, गुरु शिष्यपण सिद्धी नेले, गुरु शिष्यपण. अमर्यादेने केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले, गुरु शिष्यपण केले, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. अमर्यादेने कधी नाही केली, गुरु शिष्य सिद्धी नेले, गुरु शिष्यपण सिद्धी नेले, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची, दुसरी जोडी निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची, तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची, निळोबरायची. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावे, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान केलंय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबरायत आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. त्या निळोबराया अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्राथिल्या वाचोनी आला सिका. अरे देवी ना तू, तुला शास्त्र वगैरे काही कळतं का रे? नाही रे. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये 3. काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा अजिबात करू नका. कीर्तन चालू आहे, भागवत चालू आहे, एवढा मोठा ज्ञानोबरायचा समाधी सोहळ्याचा उत्सव चालू आहे. इथं पत्रिकेचा विचार नका करू, इथं नावाची अपेक्षा करू नका. पण हल्ली असंही झालंय महाराज, लोक लग्नामध्ये जेवढे नावाला तरसत नाही तेवढं महाराज कीर्तनात सप्त्यात तरसतात. ज्याला घरात बायको विचारत नाही त्याला असं वाटतं कीर्तनकाराने माझी लाल केली पाहिजे. कशी करायची महाराज? अवघड झालंय हो. चुकून जर एखाद्या आयोजकाचं नाव राहिलं महाराज तरी तो पाकिट कमी देतो. माझं नाव का नाही घेतलं? नाही महाराज, निंदा करत स्तुती आणि निंदा करावी देवाची. काय चाललंय काही कळत नाही. अवघड झालंय. प्रत्येकाला एवढी नावाची अपेक्षा झालेली आहे. अजिबात नाही. इथं ये जा रे. इथं परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा नाही केली पाहिजे. तुम्ही जेवढे काही माझे मायबाप कीर्तनासाठी उपस्थित, त्यांना छोटासा प्रश्न आहे.
तुम्हाला हवा दिसती का जाणवते हो सध्या? पाठीमागच्यांना जास्त जाणवत असेल, थंडी आहे ना, पुढच्यांना थोडं बरं वाटत असेल. हवा दिसत नाहीये मायबाप. हवेला हिरवा, निळा, पिवळा, काळा, पांढरा, सफेद काही कलर नाही. हवा फक्त जाणवते, थंडी जाणवते तुम्हाला आणि मला. हवा कधीच कोणाला दिसत नाही, पण हवा हवेचं कार्य सोडत नाहीये. परमार्थाचं काम करत असताना, सप्ताहाला मदत करत असताना, इथं माऊली ज्ञानोबरायांची सेवा करत असताना, माझ्या स्वामीजींची सेवा करत असताना, कीर्तनकाराने माझं नाव घ्यावं, आयोजकाने माझ्या नावाचा उदो उदो करावं ही अपेक्षाच करू नका. मी तर या मताचा महाराज आहे. अरे लोकांनी तुमच्या नावाची दखल घ्यावी एवढं चांगलं काम करू नका. तुमच्या नावाची दखल माझ्या ज्ञानोबरायांनी घेतली पाहिजे एवढं चांगलं काम केलं. तिरुपतीला जर गेले, आमच्या गजानन महाराज संस्थानला जर गेले, साईबाबाला जर गेले, तर कोट्यावधी रुपयाचे हिरे लोक तिजोरीत टाकतात, त्या पेटीत टाकतात, नाव सुद्धा सांगत नाही. हजारो टन धान्याच्या गाड्या येतात, पण गाडी मालक सुद्धा सांगत नाही, ड्रायव्हर सुद्धा सांगत नाही गाडी आली कुठून. म्हणून खरं सांगू का, तुका म्हणे जवळी न पाचारिता, संत चरण भावे रेघावया. अरे कोणतं व्यासपीठ या महाराष्ट्रामध्ये असं राहिलंय की तुम्हाला चांगलं देणार आहे? अजिबात नाही. आता तर निवडणुकीचा काळ आहे. जेवढे जिल्हा परिषदचे भावी उमेदवार आहे, काही नगर परिषदचे भावी उमेदवार आहे, त्यांना या माईकवर उभं करा, त्यांना एखाद्याला तरी सांगायला, बसणाऱ्या सर्व तरुणांनो, माझी विनंती तुम्हाला, हात जोडून बाबांनो दारू पिऊ नका रे. असे ते नालायक कधीच सांगू शकत नाही, कारण ते दारू पाजल्याशिवाय निवडूनच येत नाही. ही ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून पहिला दिवस सप्त्याचा असून सुद्धा असं वाटतंय की आपला 7वा दिवस कार्यक्रमाचा आहे. अजून सुद्धा संप्रदायाच्या लोकांच्या अंतःकरणामध्ये एक आत्मविश्वास आहे, समाजाला एक विश्वास आहे की संप्रदायातला कोणताच कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करणार नाहीये. म्हणून इथं येत चला, कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जा परमार्थ. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. कोणी तुम्हाला फुकट तमाशाला नेत असेल, जायचं नाहीये. आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा बर्थडे असेल, कोणाची वास्तुशांती असेल, कोणाचा महत्वाचा कार्यक्रम असेल, घरभरणी असेल, तुम्हाला पत्रिका आहे, आमंत्रण आहे, तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठेही पळायचं? आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या. सर्व भागवताचार्य, मी नवीन भागवत सांगायची गरज नाहीये. कैलासामधून विमानं चालले आणि सती आई साहेब आपल्या मालकाला सांगतात, मालक खूप मोठा यज्ञ ठेवलाय माझ्या बापाने, चला ना. भगवान शंकर सांगतात, अगं मी सुद्धा कीर्तन केशरी ग, नाही काल्याचं कीर्तन, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसाची तर सेवा तुझ्या बापाने मला द्यायला पाहिजे होती. तुझ्या बापाने तो सप्ताह माझं नाव खराब व्हावं म्हणून ठेवलाय. मी सुद्धा कीर्तनकार आहे ना ग, एक सेवा तर मला दिली नाही, भागवत 7 दिवसाचं, पण एक दुसऱ्या दिवसाची सेवा द्यायला नको तुझ्या बापाने मला? तुझ्या बापाने मुद्दा म्हणून तो कार्यक्रम ठेवलाय, माझ्या नाकावर ठेवलाय. हे बघ, बिना आमंत्रणाचं जाणं सती योग्य नाही. नाराज झाले, ओ मालक, अहो सर्व चालले, चला ना. नाही ग सती, अपमान होईल. सतीनं खूप प्रयत्न केले, पण भोलेनाथ ऐकत नाही. शेवटी माय माऊल्यांजवळ एक सर्वात मोठं अस्त्र आहे, त्याला ब्रह्मास्त्र म्हणतात. रडायला लागल्या आणि रडता रडता सांगू लागल्या, मालक, ओ मालक, पोरीला बापाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज आहे का हो? कोणती मुलगी कधीही बापाच्या घरी जाऊ शकते. भगवान भोलेनाथाला कळालं, ही जात ऐकणार मला कीर्तनातून तुम्हाला एवढंच सांगायचंय, बसलेले ज्यांचे ज्यांचे लग्न झाले त्यांनी हे लिहून ठेवा काळजावर. भगवान भोलेनाथाची बायको जर भगवान भोलेनाथाचं ऐकत नव्हतं, तर आजकालच्या शंकराने अपेक्षा करायची आपण फक्त कीर्तनात बोंबा पडायच्या. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करायच्या. घरी गेली बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. अरे डोळे वाचले तरी कीर्तन रद्द होतंय. घरातलं वजन आहे आपलं. कीर्तनाकडे आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या. सर्वांना भागवत पाठ आहे. सर्वांचं स्थान दिसलं, मालकाला स्थान दिसलं नाही, राग आला आणि यज्ञकुंडामध्ये उडी मारली. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही, 1. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जायचं नाही, 2. आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही, 3. निळोबराय सांगतात, अबे देव आहे तू, तुला कळतं का काही? मी तुला बोलवलं नाही, बरं माझ्यावर काही संकट आहे का? तैशा परी आमा नाही बा संकट,
तरी का फुकट श्रम केला. अरे मला काही गजेंद्रासारखं संकट नाहीये देवा, मला काही द्रौपदी सारखं संकट नाहीये, मला काही भक्त प्रल्हादासारखं संकट नाही. का आलास? परत डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. बारीक तोंड केलं देवानं. ओ निळोबरा ऐका ना. अहो 42 दिवस झाले निळोबराय, तुम्ही अन्न घातलं नाहीये, पोटात पाणी पिलं नाहीये. जर काही बरं वाईट झालं तर लोक नावं ठेवतील. मला डोळे उघडा ना. पहिल्यांदाच सांगितलं तुला बोलवलं कोणी आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात हो तो कयाचा धावा करीत असो, कयाचा धावा करीत असे, कयाचा धावा करीत असे, करीत असे, कयाचा धावा करीत असे. निळामने आम्ही नवल कोजी देवा, निळामने आम्ही नवल कोजी देवा, निळामने आम्ही नवल कोजी देवा, निळामने आम्ही नवल कोजी देवा. मने आम्ही नोळखोची देवा, निळा मने आम्ही नोळखोची देवा, निळा मने आम्ही नोळखोची देवा. तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत असे, ओळखत नाही तुला. कशी दाखवते? निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा, तू कयाचा धावा करता जा, तुला ओळखत नाही. पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. ओ ओ ओ निळोबरा, अहो तुम्ही मला काही एखादा ग्रामपंचायतचा सदस्य समजता का भावी उमेदवार समजता? अहो देव आहे ना मी. गतीर बरता प्रभू साक्षी, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चळता शेष महेश गणेश दिनेश सुरेश उजाई निरंतर द्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर उभा आहे, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही निळोबराया? अजून सुद्धा काही योगी संन्यासी महात्मा हिमालयामध्ये खाली मुंडकं वर पाय करून माझं भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात ना, ते योगी लोक त्या कावळ्यांना सांगतात किती सुंदर आहे पहा. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो माज, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस का, पण हे दोन डोळे खाऊ नका का? अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करला अशी अपेक्षा. एवढं भजन करतात निळोबराय, ते त्यांच्या स्वप्नात नाही हो. मी अर्धा तास झालंय तुमच्या समोर उभा आहे, काहीतरी बोललो पाहिजेत का नाही? मला बसणाऱ्या मंडळीला फक्त एवढंच सांगायचं, या विश्वातील सर्वात मोठी व्यक्ती देव आहे.
आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि त्या निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. काही साधक निळोबरायकडे गेले, बाबा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर निश्चित प्राण्याचा उद्धार होतो का हो? संतांच्या संगतीत गेल्यानंतर निश्चित मनुष्याचा उद्धार होतो का हो? निळोबरायने सांगितलं, अरे वेड्यानो, साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर प्राण्याचा उद्धार होईल, मानवाचा उद्धार होईल यात नवं नाहीये. ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर रेड्याचाही उद्धार होतोय. अभंगाचं पहिलं चरण. की बोलावणे श्रुती माझी पुत्र मुखी 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 मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. ज्ञानोबरायच्या संगतीचं महत्व या अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिला सर्वात मोठा प्रश्न तुम्हा सर्व मायबापासमोर उपस्थित करायचा आहे. ज्ञानोबरायसारख्या एका योगी महात्म्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायसारख्या महात्म्याला समाजाने एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी भाग पाडलंय. या जगाचा एक नियम आहे गड्यानो, जोपर्यंत चमत्कार करत नाही तोपर्यंत लोक नमस्कार करत. म्हणजे जे चमत्कार करतात ते साधूच असतात असं काही नाहीये, आणि साधूला चमत्कार जमत नाही असंही काही नाहीये. आपण लहानपणी शाळेत असताना आम्ही काही गारुडे यायचे, आमच्या जाऊन कागद घ्यायचे, त्या कागदाचे 50 रुपये करायचे, 500 रुपये करायचे, कागदाचं कबूतर करायचे, जादू करून दाखवायचे. पण जादू संपल्यानंतर तो जादूगार आमच्याकडून 50-50 पैसे गोळा करायचा. चमत्कार कोणीही करू शकतं, पण ज्ञानोबराय तुकोबराय सारख्या महात्म्याने जे चमत्कार केले अहो ते बाकीच्या लोकांचं द्या सोडून, देवाला सुद्धा जो चमत्कार जमला नाही तो ज्ञानोबराय तुकोबरायने केला. अरे एक चमत्कार माझ्या देवाचा सांगतो आणि दुसरा चमत्कार माझ्या ज्ञानोबरायचा सांगतो. पहिला चमत्कार आहे माझ्या देवाचा. शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती, वाखाण नेली. अहिल्याचा उद्धार केला प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर अहिल्याचा उद्धार झाला. सर्वांना रामायण पाठे लक्ष देऊन ऐका. पण पहिली कोण होती? ती स्त्रीच होती. कोण होती? स्त्रीच होती. पण गौतम ऋषीच्या शापाने ती काय झाली? शिळा झाली. आणि प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर परत तिला काय झालं? दिव्यता प्राप्त झाली. होती स्त्रीच. अरे स्त्रीचं स्त्री देव करतात काय नवले मारा. तो काही करू शकतो. राईचा डोंगर पर्वत त्याची सत्ता आहे, तो काही करू शकतो. स्त्रीचं स्त्री करणं सोपं आहे, पण ज्ञानोबरायचा चमत्कार देवापेक्षाही पुढे महाराज.
जी निमिष मात्रे देह पाल